नमस्कार. आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरामध्ये जे की जिजाऊ पब्लिक स्कूल ह्या शाळेच्या विद्यार्थी आपल्या समोर दिसत आहे. तर त्या शाळेतील विद्यार्थ्यानं म्हणजे सोनपेठ तालुक्यातील जे की दुसरा नंबर पटकावला आहे. तर सर्वत्र त्याच्या नातेवाईकांमध्ये, सर्वत्र मित्र कंपनीमध्ये व गावातील सर्व त्याचा उत्सव साजरा करत आहेत. जाणून घेऊ की त्याच्या घरी पण आई वडिलाविषयी काय उत्सव चालू आहे आणि त्याच्याकडून आपण जाणून घेऊ की त्याच्या मनामध्ये कसा उत्सव चालू आहे. तर पहिल्यांदा तुझा परिचय करू दे. नाव? मी रविराज बाळासाहेब भोसले. मी जिजाऊ पब्लिक स्कूलमध्ये शिकत होतो आणि यावर्षी माझी 10वी झाली आणि आजच आमचा रिझल्ट लागला आहे. बरं रवी, मला एक बोलायचं की जे की तुझा आज रिझल्ट लागला, तर रिझल्ट जवळपास किती टक्केवारीने लागला, काय सांगाल? माझा रिझल्ट म्हणजे 95.60% मला पडले आणि या टक्क्यांवर मला आनंदच आहे. बरं, जवळपास मला वाटतं की सर्वत्र सोशल मीडियावर तुझी एक चर्चा चालू आहे की तू म्हणजे आपला जे सोनपेठ तालुका आहे, तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे तुझा. तर त्याबद्दल तुझा काय आनंद, काय वाटतं? याबद्दल तर मला आनंदच आहे, कारण मला जे टक्के पडले आहेत, मला जे पर्सेंटेज पडले आहेत त्यानुसार माझी सोनपेठ शहरात व आपल्या तालुक्यातही मला असं वाटतं की चर्चा होतच असेल आणि ज्या असा कोणता माणूस असेल की ज्याला आपली चर्चा आवडणार नाही. बरं, ह्या नंतरचं जे पुढचं तुझं करिअर आहे जवळपास की आता नंतर 10वी झाल्यानंतर 11वी असती, 12वी असती, हे जे पुढच्या करिअरसाठी तुला कोणतं कॉलेज आवडेल महाराष्ट्रामधलं, काय बोलशील? तसं मी कॉलेज तर काय करणार नाही, पण मी असं क्लासेस आणि इन्स्टिट्यूट करणार आणि ते मी नांदेडमध्ये IIB चे करणार आणि त्यानंतर मी IIB मध्ये नीटची तयारी करणार आहे. बरं, आता सर्वत्र म्हणजे तू नेटची तयारी करणार आहेस, हे बरोबर आहे. पण जे की तुझ्या नातेवाईक, तुझे आई वडील असतील, आई वडिलांना काय आनंद वाटतं बरं सध्या, काय बोलशील? आई वडिलांना तर खूप आनंद झालेला आहे, कारण आतापर्यंत आमच्या नातेवाईकात आणि आमच्या परिवारात आतापर्यंत कोणाला एवढे टक्के पडले नव्हते आणि माझे आई वडील तर खुशच आहेत, पण आमचे नातेवाईक पण खुश झाले आहेत. बरं, तुझी आई बोलत होती की मला तुझ्या आईनं सांगितलं की म्हणत होती की जे की तुझा म्हणजे मोठा भाऊ असेल त्याला पण म्हणजे तुझ्यासारखे मार्क्स पडलेले नाहीत आणि दुसरा एक तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे त्याला पण काहीच मार्क्स पडले नाहीत. म्हणजे तुमच्या परिवारामध्ये तू म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथमच आलास, परिवारामध्ये तर आलातच, तुझ्या शाळेमधून पण प्रथम आलास. शाळेमधून येतानाच एक तालुक्याचं नाव तू जिल्ह्याच्या ठिकाणी, महाराष्ट्राच्या ठिकाणी नेलंस, त्याबद्दल काय बोलशील? त्याबद्दल आता काय बोलणार, मला ते तर काही कळत नाही, कारण अशी अपॉर्च्युनिटी मला पहिल्यांदाच भेटली आणि पहिल्यांदाच अशा जागेवर मी बोलणार आहे. बरं, जे की तुझ्यासोबत जे तुझी मित्र कंपनी होती, बरं आता दुसरी पिढी म्हणजे तुझ्या शाळेतली जे 10वीला विद्यार्थी गेले असतील आता, तर त्या विद्यार्थ्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यासाठी काय मेसेज देतील, त्यांना काय अभ्यासाबद्दल काय सांगतील? त्यांना अभ्यासाबद्दल सांगण्यासाठी तर आमचे खूप चांगले शिक्षक आहेत. आमच्या शाळेतील आळही सर झालं, गांगर्डे सर झालं, जयपाल सर झालं, या शिक्षकांसारखं मार्गदर्शन त्यांना भेटणारच झालं आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांच्यासाठी खूप मोठं राहील. पाहिलं तुम्ही, हा जे होता सोनपेठ शहरामधील युवराज बाळासाहेब भोसले, त्याचं म्हणजे रविराज बाळासाहेब भोसले, याचं म्हणजे सोनपेठ तालुक्यातून दुसरा क्रमांक आलेला आहे आणि एकदम घवघवीत यश आलेला आहे त्याला. आणि सर्वत्र त्याच्या नातेवाईकांमध्ये त्याचा उत्सव साजरा होत आहे आणि आईवडिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण दिसत आहे अशा प्रकारे. बरं, मला एक बोलायचं की तुम्ही जे वडील आहात, तर वडील ह्या नात्यानं जे की आज तुमचा मुलगा तुमच्या घरामध्ये एक यश घेऊन आला आहे आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे, जे की त्याचा म्हणजे तुमच्या परिवारातूनच असा प्रथम क्रमांक आलेला नसून त्याचा शाळेतून एक प्रथम क्रमांक आला आणि तालुक्यातून त्यानं मोठा मान पटकावला आहे. त्याबद्दल सर्वत्र तालुक्यामध्ये त्याची एक चर्चा आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, त्याच्याबद्दल बोलण्याला शब्दच नाही आमच्यापाशी. एवढा त्यांनी आमच्या अपेक्षापेक्षा त्यांनी जास्त केलं. आम्हाला वाटलं होतं जास्तीत 80-85% पाडतील वाटलं होतं, पण त्यांनी आमच्या अपेक्षापेक्षा जास्त मार्क घेतले आणि ते आम्हाला आनंद झाला, समाधान आहे त्यासाठी. बरं, आता ह्याच्या पुढचं जे तसं करिअर असेल त्याच्या करिअरकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? करिअरकडे आता ती IIB ची तयारी, क्लासेसची तयारी करायला आहे, ते नीटची तयारी करून ते म्हणजे MBBS किंवा अजून लागण्यासाठी करायची त्याची तयारी चालू आहे. बरं, तुम्ही एक मराठा समाजामध्ये असताना की तुम्हाला कसली म्हणजे सवलत नाहीये,
जे की आरक्षण नाही, आरक्षणाचा मुद्दा तर सोडूनच द्या, तरी पण तुमच्या मुलाने एक घवघवीत यश घेतलंय. त्याला कुठं ना कुठं मला वाटतंय की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यानं जर अशीच टक्केवारी जर चांगली घेतली तर त्याच्याकडे शासन पण व्यवस्थित लक्ष देण्यानंतर आहे. स्कॉलरशिपच्या माध्यमातून नाही तर त्यानं जर टक्केवारी चांगली घेतली तर कॉलेज पण त्याला चांगलं भेटेल. त्याबद्दल काय बोला तुम्ही? त्याच्या मेहनतीच्या जोरावर आणि त्याच्या टक्केवारीच्या जोरावर त्याला कुठे बी नंबर लागणारच. आणि आरक्षण जरी नाही भेटले तरी आम्हाला ह्याच्यामधून लागलं. जर आरक्षण भेटलं असतं तर अजून बेसपेक्षा आमचं लवकर लागला असतं नंबर, कुठे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं असतं. आता आहे ते आम्हाला कुठल्याही नॉमिनल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आणि IIBच्या क्लासेसच्या ह्याच्यावर करायचं. IIBच्या क्लासेस समजा स्कॉलरशिपची परीक्षा दिली त्याच्या मार्फत त्याला बी फीसमध्ये जरा सवलत भेटली आहे आणि त्या IIBचे क्लासेस चालू झाले. बरं, त्याला आता म्हणजे नेटची परीक्षाची म्हणजे तयारी करायची. ते बोलतो की लातूर असन किंवा नांदेड असन अशा ठिकाणी जर जायचं म्हटलं तर जवळपास त्याला त्या ठिकाणी म्हणजे त्याची राहण्याची खाण्याची सर्व सोय बघावं लागते. किंवा ते की त्याची जे क्लासेसची फीस असेल ती आपल्याला जवळपास सामान्य वर्गाला म्हणजे झेपणार नसती. पण तरी पण आता तुमचा मुलगा कुठेतरी शिक्षणाचा पाऊल पुढे टाकत आहे तर तुम्ही पण आहे ना शेवटी काहीतरी त्याच्यासाठी करणार. त्याबद्दल काय बोला? आपल्याच्या जेवढे मेहनत होईल तिथं करावं लागेल. त्यासाठी त्याची मेहनत चालू आहे, त्याची तयारी म्हणजे आपली बी मेहनत चालू आहे. होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करू. बरं, त्याची नेटची परीक्षाची तयारी म्हणजे जवळपास त्याला त्याचं स्वप्न असं आहे की त्याला MBBS व्हायचंय. MBBS झाल्यानंतर पण त्याला म्हणजे MBBSच नको तर त्याला MD व्हायचंय. अशी त्याचे स्वप्न आहेत मोठमोठाले. खरंच तुम्ही स्वप्न त्याचे साकार करता का काय? आपण त्याच्या स्वप्नाचा त्याचा खर्चाचा विचार केलाच नाहीये काही. आता नंतर जे लागेल ते नंतर पुढे जसं एक पाऊल पुढे टाकायचं लागतं. काय होम आपलं ग्रॅज्युएशन लोन ह्याच्यावर काही भेटते, शिक्षणावर लोन भेटले शिक्षणाचं लोन घेऊन ते करूच आपण. पाहिलं तुम्ही हे म्हणजे जे की रविराज त्याचे वडील होते बाळासाहेब भोसले, ते बोलत होते की खरंच जे की आमच्या मुलानं यश प्राप्त केलं आहे त्याचं जे सर्व आमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये त्याचा एक उत्सव साजरा केला जात आहे आणि आनंदाचं वातावरण आज त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आलेलं आहे. निश्चितच म्हणजे माझा मुलगा कुठं ना कुठं म्हणजे एका क्षेत्रामध्ये खरंच निश्चितच म्हणजे त्याचे जे स्वप्न साकार करायचे त्याचे स्वप्न आम्ही तसे ठेवणार नाहीत. जे की आम्हाला आमच्याकडे पैसे जरी नसले तरी आहे ना इकडून तिकडून जमा करू आणि त्याच्या करिअरसाठी जेवढी मेहनत होईल तेवढे त्याला पैसे लावण्याचं काम करू. ते बोलले की आम्ही मराठा असून पण आमच्या समाजामध्ये कसलंही आरक्षण नसताना पण आमचे मुलं शिकत आहेत आणि आरक्षण नसताना पण आरक्षण असतं तर काहीतरी मिनिमम त्याच्यामध्ये काही झालं असतं किंवा शिक्षणासाठी पैसे कमी लागले असते. पण आता जवळपास त्याला MBBS किंवा पुढची जी तयारी करायची त्याला नेटच्या परीक्षेची जर समजा जे की त्याला MD व्हायचंय अशा प्रकारे जे की त्याला आहे ना पुढची तयारी करायची त्या तयारीसाठी जवळपास एखाद्या कॉलेजला त्याला जॉईन जर करायचं असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे जवळपास आहे ना त्याला 20 ते 18 लाख रुपये असं डोनेशन भरावं लागतंय. जर टक्केवारी कमी असेल आणि टक्केवारी जर चांगली असेल तर त्याला आहे ना एवढे डोनेशन भरायची गरज नाहीये. अशा प्रकारे त्यांनी आपल्या चॅनलशी सांगितलं. MN न्यूज 24 तास साठी महादेव नरोटे, सोनपेठ.